स्वागत आहे तुमचं रॅनी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचा चहा नाश्ता वगैरे? आणि आत्ता वाजलेले आहेत बरे का 11:30 वाजलेले, 11:45 झालेत आणि माझी आंघोळ बाकी आहे. का मला पिरियड्स आलेले आहेत आणि मी लेट उठले. माझं डोकं वगैरे दुखत होतं कालपासून, खूप जास्ती त्रास होत होता, म्हणून ना मी काही लवकर उठलीच नाही. झोपली, पाणी वगैरे भरलं, परत झोपलेली. तर आता उठून वगैरे मी ब्रश वगैरे केला आहे, नाश्ता वगैरे बनवून घेतला आहे आणि म्हटलं पहिलं ना मला इथलं आवरायचं आहे, म्हणजे हॉलमधलं आवरायचं आहे. तर मी काल किराणा घेऊन आले ना थोडाफार, तर तो किराणा उचलून ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. किराण्यामध्ये मी थोडंफार सामान घेऊन आलेली आहे, कारण आता मला जास्त किराण्याची गरज नाही पडत. कारण ना मी पहिलं खूप आणून ठेवले, म्हणजे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आणून ठेवलेल्या आहेत. तांदूळ, ज्वारी, गहू आणि तेल. तर हे 4-5 वस्तू माझ्याकडे असल्यामुळे ते 4-5 वस्तू ह्याच्यात नाही आहेत. बाकी मग मी सर्व थोडं आणले, थोडं आणले, तुम्हाला समजेलच नक्की, बरोबर. आणि माझा बघा चेहरा कसा झालेला आहे. चेहरा तर चेहरा, पण माझे ना हे मेहंदीसुद्धा लावलेली नाही आहे. खूप व्हाईट केस व्हायला लागलेत आणि कंटाळा आला आहे मला आता. व्हाईट तर व्हाईट, फक्त आता वटपौर्णिमेच्या टायमिंगपर्यंत एखाद्या वेळेला मी लावेल. आणि इथं केस विरळ झालेले आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या साईडची केस माझी विरळ झालेली आहेत. तर सगळ्यात पहिलं मला थोडंसं बोलायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. मी किराणा वगैरे आणला आहे आणि बॅगी पॅन्ट आणलेली आहे जीन्सची मी माझ्या स्वतःसाठी, तर ते पण तुम्हाला बघायची आहे. कुठून घेतली, कितीला पडली, आणि तुम्हाला पण आवडली असेल तर तुम्हाला पण ती शॉपिंग करायची आहे. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगते माझं आता मी इथून उठले ना की पहिलं किराणा भरून ठेवणार, रूम पूर्ण झाडून घेणार आणि फ्रेश होऊन मग स्वयंपाकाला लागणार. कारण मटण आणलेलं आहे आणि मटण बनवायचं आहे. तर त्यामुळे मी मटण वगैरे सगळं धुवून साफ करून ठेवले, मसाले वगैरे तयार करून ठेवले, त्याला मसाला लावून ठेवला आहे. आणि सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे की काही लोकांचं, म्हणजे मी पोस्ट टाकल्या की ते स्वतःवर ओढून घेतात, मी व्हिडिओ टाकला की ते स्वतःवर ओढून घेतात. तर मला त्या लोकांना विचारायचं आहे, तुम्ही माझ्यासाठी एवढे महत्त्वाचे आहात का की मी तुमच्यावरती बार बार बोलत बसत? बिलकुल नाही. तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यापासून तसे व्हिडिओ बनवत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. कदाचित अनोळखी लोकांनाच फक्त माहिती नाही आहे, जे लोक मला ओळखत नाहीत. फक्त होते म्हणायला होते, पण ओळखत नाही आहेत. त्या लोकांनी ला कधीच कळणार नाही आहे. ज्यांना आत्तापर्यंत कळलं नाही त्यांना पुढे काय कळणार आहे, बरोबर की नाही. तर माझ्या आयुष्यामध्ये रिअल लाईफमध्ये पण हेटर्स आहेत बरे का. माझ्या घरातले आहेत, नातेवाईक आहेत, भरपूर लोक आहेत. त्यामुळे तुम्हीला एवढं इम्पॉर्टंट द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. मी अशा लोकांवरती वेळ वाया घालवत नसते, जे सुधारण्यापेक्षा ना समोरच्याला त्रास देणं जास्ती महत्त्वाचं समजतात, किंवा समोरच्याला कसा अजून जास्त मानसिक त्रास होईल, समोरचा अजून कसा जास्ती चिडल, समोरचा अजून कसा जास्ती होईल, असं बघत असतात. आणि राहिला तर विषय तर कुणाच्या लग्नाचा, तर आय डोंट केअर. मी कधी कुणाचं कुठंही असं काही बोललेली नाही आहे की ज्यांनी करून कुणाला तरी मिरच्या लागतील, बरोबर ना. जेणेकरून कुणाला तरी मिरच्या लागतील. मी कुणाच्याही जखमेवर मीठ चोळणारी, माझ्या स्वतःच्या जेवढ्या जखमा आहेत, तर मी दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा सवालच येत नाही. आता तुम्ही कसं घेता त्या गोष्टी, मी जी बोलत असते त्या गोष्टी तुम्ही कसं घेता, तुम्हाला पाहिजे तेच घेता, हे तुमचं सुरुवातीपासूनचं आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीपासून ओळखते. तुमची मानसिकता ना मी सुरुवातीपासून ओळखते. तुम्हाला तुमच्या मनामध्ये असतं ना ते तुम्ही घेत असता आणि तेच तुम्ही ठरवत असता की समोरचा जी बोलतोय, हा म्हणजे या ह्याच्याने बोलतोय, तर नो प्रॉब्लेम. तुमचा मोठा भ्रमाचा भोपळा तुमच्यापाशीच ठेवा, बरोबर. दुसरा मुद्दा, कोण कुणाच्या मरणाची वाट बघते. मला काही कुणाची कोण मेलं आणि जगलं तर मला कुणाचं काही घेणं देणं नाही आहे. आणि मला काही कुणाची लाखो करोडोची प्रॉपर्टी भेटणार नाही आहे म्हणून मी दुसऱ्यांच्या मरणाची वाट बघते. तर अक्कलशून्य लोकांनी अक्कल पाजळण्यापेक्षा विचार करायचा की त्याच्यामध्ये मी काय लिहिलेलं आहे. ज्या व्यक्तीने माझ्याबद्दल दुसऱ्याकडे जाऊन अश्लील कमेंट्स केलेल्या आहेत, अश्लील अपमानास्पद भाषा केलेली आहे, त्या व्यक्तीबद्दल मी बोललेली आहे, तर ना की कुण्या अनोळखी व्यक्तीबद्दल मी बोललेली आहे, बरं का. तर काही लोकांना हळद लागलेली नाही आहे म्हणून खूप हळद लावून घ्यायची सवय आहे, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही म्हणलात म्हणून मी तो पॉईंट मारलाय, नाहीतर ना मला तुमच्याशी
तुमच्या पर्सनल आयुष्याशी मला काही घेणं देणं नाही. तुमचं काही झाले नाही झाले आणि राहिला प्रश्न तर मदत मागितली तर कुणी कुणाला मदत मागितली नाही आणि कुणी कुणाला केली नाही आणि कुणी कोणाकडून अपेक्षा ठेवलेली नाहीये बरं का. आणि मदतीचा तर सवालच येत नाही. मी कधी कुणाच्या मदत करणे इतकी एवढी मोठी आणि महान नाही आहे. त्यामुळे मला अशा गोष्टींमध्ये नाही ओढलं तर ठीक राहील बरोबर का. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही जे बार बार सांगत आहात की एका लेडीजमुळं असं झालंय, दुसऱ्या दिवशी एका लेडीजला बोलतच बसली, दुसऱ्या दिवशी एका लेडीजवर बोलतच बसली. आज तुम्ही 15 दिवसापासून त्या लेडीजसोबत गुलूगुलू करत आहात. चाललंय काय? तुम्हाला काय वाटतं मी जलन करल किंवा मला काहीतरी त्रास होत असेल? बिलकुल नाही. ते डोक्यातला जो भरम आहे ना, भरम तो मागेच क्लिअर झालेला आहे आणि मी मागेच सांगितलेलं आहे. या गोष्टीने मला काही फरक पडत नाही आणि पडणार पण नाही. कारण तुमच्या मनामध्ये काय होतं ते मला काही घेणं देणं नाही आहे. माझ्या मनामध्ये माझा रस्ता एकदम क्लिअर आहे आणि ज्या रस्त्याने मला जायचं नसतं त्या रस्त्याशी माझं काही घेणं देणं नसतं. त्यामुळे मी चौकशी बी करत नसते बरोबर. मला तर माहिती पण नव्हतं तुम्ही 8 दिवसापासून गुलुगुलू करत होता का 4-5 दिवसापासून गुलुगुलू करत होतात, म्हणून तुम्हाला त्या व्यक्तीचा अनुभव होता हे मला माहिती पण नव्हतं. कारण मला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करताय ह्याच्याशी घेणं देणं नाहीये बरोबर का. माझं काम एक माणूस, एक मैत्री होती आणि मी ती कायमस्वरूपी बोललेली आहे प्रत्येक वेळेला. माझ्या साईडनं पूर्णपणे मैत्री आहे आणि मला ती टिकवायची आहे. भले मग काही पण होऊ दे ती टिकवणार. पण आता ना ह्या परिस्थितीत इथपर्यंत येऊन मला तर नक्कीच वाटतं की मैत्री तर सोडा, मला दुश्मनी सुद्धा निभवायची इच्छा नाहीये बरं का. ज्या गोष्टी आपल्याला बार बार त्रास देणाऱ्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेला त्याच ठिकाणी आणून ठेवतात. पुढे आपण चाललेला असतो परत तिथंच येऊन थांबतो, पुढं चाललेला असतो परत तिथंच येऊन थांबतो. त्यावेळेला माणूस ना स्वतःचा रस्ता बदलतो की आपण चुकतोय, कदाचित आपण फिरून तिथंच येतोय, म्हणजेच कदाचित आपला रस्ता चुकतोय. मग तो व्यवस्थित मार्ग स्वतःचा निवडत असतो आणि तोच मी निवडलाय. काय की तुम्हाला समजवण्यात किंवा तुम्हासोबत डोकं लढवून अजून काहीतरी स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेत बसण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तुमच्या घरच्यांना मंजूर, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आणि वैयक्तिक मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही जसे आहात तुम्ही तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम, मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. जिथे माझे विचार पटत नाहीत, जिथं माझं मन जुळत नाही, जिथं मला योग्य वाटत नाही त्या ठिकाणी मी नातं ठेवत नाही. आणि कदाचित मला ते योग्य नाही वाटत म्हणून मी नातं तोडत आहे. मला कुठल्याही बहाण्याची गरज नाही. मी कशी आहे ही कुणी मला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायची गरज नाही किंवा मी कुणाचं ऐकून कुणाचं नातं हे केलंय हे मला कुणी सांगायची गरज नाही. किंवा मी कशी आहे किंवा मी कसं कुणाचा यूज करते हे मला सांगायची कोणाची गरज नाही आहे. यूज करण्यासाठी भरपूर लोक पडलेले आहेत. ज्याचा आतमध्येच घाण असते तो यूज करत असतो. माझ्या आतमध्ये घाण नाही आहे, मला कुणाला यूज करायची गरज नाही आहे. कारण माझ्या स्वतःच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि स्वतःमध्ये एवढी हिंमत पण आहे आणि मला कुणाच्या खांदे पण वापरायची गरज नाही आहे. आणि मला कुणाला चिडवण्यासाठी कुणासोबत गुलगुलू करायची गरज नाही आहे. आणि मला कुणाला दाखवून देण्यासाठी की जाऊ द्या खूप जरा जास्तीच बोलले, त्याबद्दल क्षमा असावी. आणि मला जे योग्य वाटतंय ती मी करते. तुम्हाला योग्य वाटतंय ती तुम्ही तुमचा रस्ता निवडा. तुम्हाला कुणी अडवलेलं नाहीये. कारण कोण कुणाचं इथं बांधील नाहीये, कुणी कुणाचं इथं मालक नाहीये आणि कुणी कुणाला इथं नावं पण ठेवू शकत नाही. परंतु मी काही गोष्टी होत्या जे लोकांना खूप सारखं प्रश्न पडले होते, माझ्या काही जवळच्या लोकांना प्रश्न पडले होते की एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून आणि तुम्ही पण लोकांना सांगत फिरताय छोट्याशा गोष्टीवरून, पण ते छोट्या गोष्टी नाहीयेत ही तुमच्या मनाला पण माहिती आहे बरोबर का. मी तर चला मी भोलेनाथची भक्त आहे आणि भोलेनाथ तांडव करतात बरोबर का. मी भोलेनाथची भक्त आहे. मी कुठं तुमच्यासारखं दिखावा करते. मी स्वामींची भक्त आहे आणि मी करते काहीतरी वेगळंच. तर तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा की हे मी छोट्याशा ह्याच निर्णयावरून फक्त तुमच्याशी लांब होण्याचा किंवा तुमच्याशी मैत्री तोडण्याचा प्रयत्न केलाय का. तुमच्या जर आतमध्ये खरेपणा असेल आणि तुम्ही खरे जर स्वामी भक्त असाल तर तुम्ही नक्कीच सांगाल की तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत
जाणून बुजून केलेल्या आहेत किंवा तुम्ही काही गोष्टी बोललेल्या आहात म्हणून मी तुम्हाला बोलून पण दाखवलेलं आहे की ह्या गोष्टीमुळे माझ्या मनामध्ये राग आहे. असं पण नाही आहे की मी तुम्हाला अंधारात ठेवलंय, तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की माझ्या मनामध्ये का राग आहे. मी सांगितलेले आहेत माझ्या मनामधले राग, मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही ज्या काही गोष्टी बोललेल्या आहात ते गोष्टी माझ्या मनामध्ये साठून राहिलेल्या आहेत. आणि मी कितीदा स्वतःच्या मनाला विचार करा की तुम्ही कितीदा चुकल्याच्या नंतर सुद्धा मी तुमच्याशी बोललेली आहे, बरोबर. आणि मी आता बोलत नाहीये, त्याचं काहीतरी रिझन असेल. कारण मी मूर्ख आहे, मान्य आहे. मला माणसं कळत नाहीत, मान्य आहे. मला नातेवाईक नाहीत म्हणून मी नातं जोडण्याचा प्रयत्न करते, मान्य आहे. मी परत बहाणे शोधून नाते तोडण्याचा प्रयत्न करते, ते पण मला मान्य आहे. तुम्ही जे बोलाल ते मला मान्य आहे. परंतु तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा फक्त विचारा किंवा तुमच्या खरंच हिंमत असेल तर तुम्ही सांगा की तुम्ही ही एकच चूक आहे का की तुम्हाला मी लांब केले का, ह्याच्या आधीच्या किती चुका आहेत. कसं आहे माहिती आहे का, ठेवली झाकली ना 1.25 लाखाची, उघडली तर कवडी मोल आहे. आणि तुमचे जे तुम्ही बोलतात ना सगळ्यांकडे पुरावे असतात असं तसं, तर हो तुमचे पुरावे माझ्याकडे तर होते, पण दुसऱ्यांनी पण मला पाठवले होते, हे तुम्ही विसरला असाल कदाचित. तर लक्षात ठेवा, तुमची विचार तुमचं जे काय आहे ते तुमच्यासोबत राहू द्या. मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये ना. त्यावेळेला मला तुमचे विचार पटले होते ना आज पटताय. माणूस ओळखायला उशीर लागतो मला, पण मी ओळखते ना त्यावेळेला बाजूला सरकते. तर तसंच काहीसं झालंय. सुरुवातीला मला वाटत होतं की तुमच्यासारखं कुणी नाही आहे किंवा तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही असे आहात तसे आहात. पण ज्या वेळेला मी स्वतः पण अनुभव घेतला आणि मला समोरच्या व्यक्तीने पण काही गोष्टी पाठवल्या होत्या, ती तुम्हाला मी पाठवल्या पण दाखवल्या पण, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला जरा पण काही वाटलं नाही. आणि असो, त्याच्याशी मला काहीच आता म्हणजे मागचं झालंय ना, मला त्याच्याशी काही बोलायचं नाही. पण फक्त तुम्ही जे बोलताय ना, लोकांना जे भ्रमात काढताय ना, की लोकांना जे खोटं सांगताय ना. एक मिनिट, काय आहे, मी ना दूध ठेवलेलं आणि दुधाचा मला वास आला. मग नंतर आठवलं की यार मी इथं गप्पा मारत बसले पण तिकडे दूध गॅसवरती जाते, म्हणून मी उठून गेलेली. तर तुम्ही जे खरंच तुम्ही जर माणूस असाल आणि कधीतरी तुम्ही एक म्हणजे नाही का मैत्री म्हणून जर बघितलं असेल ना, असो, तर तुम्ही ना किती खरं आहात आणि किती खोटे आहात हे तुम्हाला सगळ्यात जास्ती माहिती आहे. तुमच्या घरच्यांना माहिती आहे. जो माणूस कसा असतो ना, तो ज्याच्या सोबत काही टायमिंग राहिलेला असतो ना, त्यालाच माहिती असतो की हा व्यक्ती एक्झॅक्टली आहे कसा. तर तुम्ही जे सांगताय ना की मला भाना पाहिजे होता लांब करण्याचा, लांब आणि जवळचाच प्रश्न येतो कुठून? मैत्रीमध्ये लांब आणि जवळ करण्याचा प्रश्न येतो कुठून? जो जसा आहे तसा मी स्वीकार करते, मैत्री नातं निभवायचं असलं ना तर. परंतु काही गोष्टी तुमच्या अशा आहेत ज्या तुम्ही नको बोलायला पाहिजे होत्या आणि त्या तुम्ही बोललायत. हे तुम्हाला पण माहिती आहे मी कुठल्याबद्दल बोलते. आणि ती गोष्ट मी तुम्हाला त्यावेळेला पण सांगितली. तुम्ही ज्या ज्या वेळेला बोललात त्या वेळेला मी सांगितलेलं आहे. तुम्ही जो हा शब्द यूज केला ही मी कधी विसरणार नाहीये. पण तरी सुद्धा एक आई असून त्या गोष्टी बाजूला ठेवून मी तुमच्याशी मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करत होते, बोलत होते आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत होते, बरं का. पण तुम्ही बार 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 काही गोष्टी करून ना मला मजबूर केले इथपर्यंत आणून टेकवायला. तर मला एकच सांगायचं, तुम्हाला दोष द्यायचा नाहीये मला. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप खरे आहात. तुम्ही लेडीचा इतका नाही बोलायचं, तुम्ही लेडीचा इतका आदर करता, खूप मस्त, बरं का. ते तुमच्या पोस्टवरून दिसतं. दुसरा मुद्दा की सुरुवात तुम्ही केली पोस्ट टाकायला. तुम्ही जाऊन बघा आधी सुरुवात कुणी केलेली आहे. आणि तुम्हाला ही बार बार सवयी आहे, तुम्ही करता, मग मी सुरुवात करते. तर किती माणसाच्या मध्ये इमानदारी असते ही तर मी तर दाखवून देणार आहे. कारण मला तुमच्यावरती पोस्ट पण टाकायची नाही आहे. आणि माझे व्हिडिओ कसे बनवायचे हे मी सुरुवातीपासून बनवते, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे
की मला कॅप्शन टाकायची सवय आहे किंवा मला व्हिडिओ कशी पण बनवायची सवय आहे, तर प्लीज ओढून घेण्याच्या आधी ना हजारदा विचार करायचा की ही गोष्ट आपल्याला लागू होती का, तुम्ही तसे आहात का, तुम्ही त्या गोष्टी केल्यात का, तर तुम्हाला का मिरच्या झोंबतात. बरोबर ना. आणि मी फक्त माझ्या गोष्टींवरती ठाम आहे, तुम्ही तुमच्या गोष्टींवरती ठाम राहा किंवा नाही राहा. बरोबर. राहिला प्रश्न मी तिनं बोलवल्याशिवाय येणार नाही, तिनं बोलवल्याशिवाय येणार नाही, तर मला तुमची गरज नाही आहे. आणि तुम्हाला बोलवायला सांगितलं ना, असं थुकायची चाटायची सवय नाही आहे. एक लिमिट असते, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि ती लिमिट एकदा संपली की मग माणूस संपतो. तसंच माझं आहे, मी संपलेली आहे. त्यामुळे माझ्याकडून कुणी अपेक्षा ठेवू नका. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा माफ करायचं असतं. बार बार माफ केलं की समोरचा माणूस लापट होतो आणि आपण मूर्ख असतो हे सिद्ध होतं. मग मी मूर्ख आहे ही सिद्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये की मी कशी आहे, काय आहे. राहिला प्रश्न सपोर्टरचा, तर सपोर्टर कसे असतात ना हे सांगायची गरज नाहीये. मी अनुभव घेतला 3 वर्षामध्ये. त्यामुळे नो सपोर्टर. आणि सपोर्टर स्वार्थासाठी येत असतील तर ते सपोर्टर नाही आहेत. सपोर्टर म्हणजे काय असतात, निस्वार्थपणे मनामध्ये घाण न ठेवता, की ती अशी वेळ आल्यावर तुमच्यासारखं बोलून नाही येत दाखवत. सपोर्टर वेळ आल्यावर ना तुमच्यासारखं असं बोलून नाही दाखवत. आम्ही याव केलं, आम्ही तेव केलं, आम्ही तेव केलं. का केलं? तुम्हाला मागितली होती कुणी मदत? मी कधी मदत मागितली का तुम्हाला? नाही. मग तुम्ही स्वतःहून केली सपोर्ट आणि तुम्ही आज बोलून दाखवताय पोस्ट मार्फत, कशा मार्फत, काही ना काही याच्या मार्फत. 3 वर्ष झालं मला लोक ओळखतात, ओळखू नाही शकले. हा तर प्रश्न मला पण आहे. तुम्ही पण आम्हाला 3 वर्ष झालं नाही ओळखू शकले. बरोबर ना. तुम्हाला आम्ही चुकीचं वाटतोय, मग चुकीच्या लोकांसोबत कुणी राहतं का? नातं निभवतं का? नाही निभवत. मी तर नाही निभवत चुकीच्या लोकांसोबत. आता मला तुम्ही चुकीचे वाटतात, मी तुमच्यासोबत नातं ठेवायला तयारच नाहीये. मैत्रीचं, दुश्मनीचं, कुठलंच. तुम्ही तुमच्या घरी दिल्या घरी सुखी राहा, मला सुखी राहू द्या. बरे का. मी माझ्या जशी बी आहे माझ्या घरी आहे, तुमच्या घरी आलेली नाहीये. दुसरा मुद्दा, माझी लाईव्ह बघायची, ऐकायची एवढी मन लावून आणि परत त्या लोकांना फॉलो करायचं, त्यांच्या इथं जाऊन कमेंट्स करायच्या आणि त्या लोकांच्या मुद्दाम पाठला करायचा, ते काय बोलतात का बघायचं, हे जी सवयी आहेत नाही आहे तुमच्या, तर बंद करा. मी तुम्हाला अनसब केले, मी खरं सांगते. माझ्या इथे म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये कदाचित तुम्ही पहिली व्यक्ती आहात ज्याला मी अनसब केले. नाहीतर मी आत्तापर्यंत या क्षणाला सुद्धा कुणालाही अनसब केलेलं नाहीये. भलेही मला नाही आवडली ती व्यक्ती, नंतर काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा मी अनसब केलेलं नाही. कारण मी एकदा थुकले की थुकलं. पण कदाचित तुमच्या त्या गोष्टीमध्ये मी चाटलं बरं का, कारण की तुम्हाला अनसब केल्यामुळे बरं का. कारण ती माझा रूल होता, तो मोडावा लागला मला. कारण तुम्हाला अनसब केलं, अनलिस्ट चॅनल टाकला म्हणजे मला तुम्ही जे काही टाकाल ना ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे मला तुमच्या चॅनलला जायची आणि बघायची गरज नाही आणि टेन्शन घ्यायची बी गरज नाही. बरोबर का. माझी हेल्थ महत्त्वाची आहे माझ्यासाठी. कुणाला काही फरक पडत नसेल, पण माझ्या मुलांना माझ्या नसण्याने खूप फरक पडणार आहे आणि माझ्या तब्येतीला खूप फरक पडणार आहे काही गोष्टींच, आणि मला ते नाही करायचं आहे. हाताने माझे खर्च वाढवायचे नाही आहेत आणि माझ्या शरीराला त्रास करून घ्यायचा नाही. जे लोक बोलत होते ना, मी तुला दुःखात नाही बघू शकत, ते लोक बोलून दुःख देतात, डोळ्यात पाणी आणायला लावतात. आणि हे फक्त दुःख त्यांचं ना, ज्या वेळेला मी त्यांच्यासोबत गोड असते ना त्यावेळेलाच फक्त ती मला दुःखात बघू शकत नाही. पण इतर वेळेला त्यांच्यासोबत मी वाकडे असले ना की ती मला दुःखातच काय रक्ताच्या थारोळ्यात सुद्धा बघू शकते. एवढी त्यांच्याकडे हिंमत आहे आणि एवढं त्यांच्याकडे निर्दय कठोर हृदय दिलेलं आहे देवाने. बरं का. बघू शकतात ते मला. समजलं. आणि अजून डबल सांगते, मी कुणाच्याही मदतीवर बोललेली नाहीये, मी कुणाच्याही लग्नावरती बोललेली नाहीये, मी कुणाच्याही मरणावरती बोललेली नाहीये. मी ज्याच्या बोलले ते तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे. कारण सध्या तुमचा मॅटर चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ये रे बैला असं आहे. आणि सोडा. चला, झालं एवढं भरपूर झाले. मी परत सांगते, मी चुकीची आहे, मला मिरच्या लागतात, मी दुसऱ्यांना पुढं करून परत
भांडायला लावती आणि गुलुगुलू करत राहते, मी यूज करून घेते, मी माणसांसोबत इमानदार राहत नाही वगैरे वगैरे वगैरे. तुमचं जे मत आहे ना, नो प्रॉब्लेम, मी तशी आहे. तुम्ही लांब राहा, चांगले लोक शोधा, चांगल्या लोकांसोबत राहा. मी जशी बी आहे माझ्यासाठी ठीक आहे बरं का. ज्याला पटते ते माझ्यासाठी आहेत, ज्यांना नाही पटत त्यांनी नो प्रॉब्लेम. तर चला आता पुढचा व्हिडिओ बघावा लागेल, कारण हाच बडबड करण्यामध्ये माझा व्हिडिओ 20 मिनिटाचा झालेला आहे. तर मी दुसरा व्हिडिओ बनवत आहे शॉपिंगचा, किराणा वगैरे आणलेला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या. परत एकदा माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी, परंतु या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण बोलायला मजबूर केलेल्या आहेत. मी स्पष्ट बोलू शकत नाही, कारण कसं असते, समोरच्यांनी खाल्लं म्हणून आपण खायचं नाहीये. परंतु ज्या वेळेला जास्ती होणार त्यावेळेला नक्कीच बोलणार. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.